तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे उमंग न्यूजमध्ये। तर आता आपण उपस्थित आहोत ठाण्याच्या कोलवड परिसरात, जिथे आज शिवसेना शाखा चं उद्घाटन होणार आहे। जे पीटर डिसूजा ते वरिष्ठ नागरिक म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेना शिंदे गटासाठी काम करत आहेत। त्यांनी आज कोलवडच्या परिसरात एक शाखा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन ठेवलेलं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त, आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की आजच्या या शिबिरासाठी बरेच ज्येष्ठ नागरिकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे। आणि आजच्या शिवसेना शाखा कोलवड जनसंपर्क कार्यालयामध्ये आजचं या उद्घाटनाचा सोहळा हा आपले खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे। अगदी थोड्याच वेळात खासदार नरेश म्हस्के येऊन आपल्या या शाखेचा उद्घाटन समारंभ करणार आहेत। आणि त्यांच्या पीटर डिसूजा काही गेल्या वर्षांपासून मनसे या पक्षामध्ये कार्यकर्ता व पदाधिकारी म्हणून काम करायचे, व त्या काही वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता। आणि आपल्या ठाण्यामध्ये ते सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। आणि आपण आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाखेचा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे, आणि त्यांना आपण त्यांच्या या सर्व उद्घाटन आणि शिबिराबद्दल त्यांच्याशी संवाद साधू। तर पीटर सर, काय सांगाल आजच्या या उद्घाटन सोहळ्याबद्दल आणि आरोग्य शिबिराबद्दल? हे आपण नागरिकांसाठी आरोग्य शिबिर ठेवलं आहे, मोफत आरोग्य शिबिर। बरेच गोष्टी असतात, बरेच गोरगरीब असतात, जे हॉस्पिटलला प्रायव्हेट हॉस्पिटल जाऊ शकत नाही चेकअपला, त्यांच्यासाठी हे सर्व आपण आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। आणि आज शिवसेना शाखेचे उद्घाटन आहे, त्या निमित्ताने आपण हे आरोग्य शिबिर ठेवलं। आणि आपण आधी मनसे या पक्षामध्ये कार्यकर्ता व पदाधिकारी म्हणून ओळखला जातात होतो, काही वर्षांपूर्वी आपण शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे, व त्यावर काय सांगा? कारण मी मनसेमध्ये होतो हे बरोबर आहे, मी एक जुना शिवसैनिक आहे। आणि मेन म्हणजे मी धर्मवीर आनंद दिघे साहेब, जे माझे देव आहेत, दैवत आहेत, त्यांच्या मी 12 वर्ष सारथी होतो। मला ही गोष्ट पटलं का आज दिघे साहेब नाही आहेत, पण दिघे साहेब शिंदे साहेबांच्या रूपात आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटलं का नाही, आपण शिंदे साहेबांकडे जायला पाहिजे। तर मला असं वाटलं का दिघे साहेब आहेत शिंदे साहेबांमध्ये, म्हणून मी तिकडे गेलो। आणि सकाळपासून तुम्हाला वरिष्ठ नागरिकांकडून कशा पद्धतीने आरोग्य शिबिराला प्रतिसाद मिळाला? फार चांगला प्रतिसाद आहे आरोग्य शिबिर नागरिकांकडून, कारण बरेच नागरिक येऊन गेले, अजून बरेच तुम्ही बघितलं असेल, बरीच लाईन अजून आहे, चांगला प्रतिसाद मिळत आहे। सकाळपासून तरी एकूण किती नागरिकांनी इथला लाभ घेतलेला आहे? सकाळपासून 200च्या वरती आतापर्यंत, म्हणजे 3 ते 4 तासामध्ये 200च्या वरती नागरिकांनी लाभ घेतला आहे। आणि आता येणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीला घेऊन आपली तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? तयारी काय, आमची तयारी चालूच आहे, वरून जे आदेश असेल त्याने करू। शिवसेना संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते या ठिकाणी आपण पाहिलं तर लोकार्पण होणार आहे। तसंच आपण पाहिलं तर शिवसेनेचे सचिव राम रेपाळे हे देखील या ठिकाणी, यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मोफत शिबिराचं या ठिकाणी, आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवाजी महाराज की जय। राबवण्यात आलं होतं, अशा पक्ष प्रवेश करण्यात आला आणि नवीन पदनियुक्ती देण्यात आलेली आहे। आज इथे तुम्ही बघितलं असेल तर प्रभाग क्रमांक 11 येथे कोलबाड परिसरामध्ये शिवसेनेची शाखा बरेच काळ नव्हती। इथे जी पक्षाची जी पोकळी होती ती सन्माननीय श्री पीटर डिसूजा आणि त्यांच्या सगळ्या टीमनी भरून काढली। आज इथे काही पदाधिकारी पहिले कार्यरत होते, परंतु पीटर डिसूजा यांचा पक्षप्रवेश काही दिवसांपूर्वी
सन्माननीय आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री किंवा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते अनाथ आश्रम इथे झाला होता. तेव्हा आमचे लाडके खासदार व संपर्क प्रमुख जे आमचे सन्माननीय मंत्री साहेब तेही तिथे होते आणि आज तो प्रवेश झाल्याच्या नंतर कोलबाड इथे शाखेची जी आपल्याकडे जागा नव्हती, आपण ती जागा उपलब्ध करून देऊ. इथे कोलबाडची शिवसेना शाखा ही आज उद्घाटन केलेलं आहे. भोसले साहेब तुम्ही पक्षप्रवेश गोकुळनगर ह्या परिसरामध्ये आज बरेच लोक अजूनही येण्यासाठी तयार आहेत, परंतु आज त्यातले जे काही निवडक पदाधिकारी जे इतर पक्षांचे होते, मी आता कुठल्या पक्षाचं नाव नाही घेत, परंतु इतर पक्षांचे होते, त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वइच्छेने प्रवेश केला आहे. जवळजवळ 20 ते 25 आपले जेंट्स पदाधिकारी आणि 25 ते 30 महिला आहेत. त्यांना त्या पक्षामध्ये काही कामं होत असलेली, पण जे कुठेतरी कामं होत आहेत ते बघून त्यांनी इथे स्वइच्छेने आपल्या मर्जीने काम करण्यासाठी प्रवेश केला. साहेब, शिवसेना शाखा कोलबाड शाखेसाठी तुम्ही जास्त करून आग्रही होता आणि त्याचा सतत पाठपुरावा तुमच्याकडनं सुरू होता. कसं काय होतं, ते काय आहे? पक्षाकडे आमची मागणी होती की कोपरटला शिवसेना शाखा आहे. सन्माननीय लाडके आपले हिंदू हृदय सम्राट अख्ख्या महाराष्ट्राचे आणि भारताचे जे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेली शाखा. पण त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर गोकुळनगरपर्यंत अगदी मध्ये काही एकही शाखा नव्हती. त्यामुळे आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांची बरेच दिवस मागणी होती की आम्हाला शाखा हवी, बसण्यासाठी जागा हवी, लोकांचं काम करण्यासाठी एक आम्हाला कुठून तरी संपर्क हवा. त्यामुळे लोकांना पायपीट होत होती, आपल्या कोपटला यावं लागायचं किंवा गोकुळनगरला जायचं लागत होतं. पण आज आता इथे कोलबाडमध्ये शाखेचं उद्घाटन आपले लाडके खासदार संसदरत्न सन्माननीय श्री मस्के साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि इथे आता लोकांची कामं जशी कोपटला होतात, कोलबाडला होतात त्या पद्धतीने कोलबाडात पण होतं.